तर जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. आज आपलं कामाचं टायमिंग उशीर झालं त्यामुळं पटापट आपलं चालू झालं. आता थंडीचे दिवसात चालू असल्यामुळं पूर्ण हातं पूर्ण सुकून गेलेत. जरा वासनील वगैरे लावावं लागेल कारण की थंडी जास्त आहे इकडं. जरा आता आपण गाजर पूर्ण स्लाइस जुलियन कापून घेणार आहे कारण की पत्तागोबी वगैरे त्याच्यामध्ये मिक्स करून सलाडसाठी लागणार आहे. तर बाकी काय, तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थोडा आपला भाऊ म्हणून सपोर्ट करत जावा. आणि आपल्या गावामध्ये कसं, आता गावाकडे गेलो की नाही, सगळे आपले मित्रमंडळीला सगळ्यांना आपण आयडी देणार आहे. सगळ्यांकडून सबस्क्राईब करून घेणार आहे आपण. तर चालू आहे आपलं दमादमानं. आज भरपूर कामं आहेत, तर बाहेरचे कामं पण भरपूर होते. इकडं तिकडं फिरणं भरपूर चालू आहे आपलं. जरा मागं जरा परेशानी चालू असल्यामुळं का नाही, धावपळ जरा जास्त चालू आहे. बाकी काही टेन्शन नाही. तर तुम्हाला कधी पार्टी वगैरे करायची असेल तर तुम्ही नक्की मला मेसेज करत जावा. आपलं काय फीस वगैरे काही नाही जास्त, एकदम कमीतल्या कमी फीसमध्ये आपण तुम्हाला पार्टीचं जेवण बनवून देऊ. जास्त नाही आपलं काय फीस, 1,00,000 रुपये आहे. 1,00,000मध्ये आपलं भागून जाईल. तर एक मजाक होतं, वाईट नका समजून घेऊ. तर आता कापायचे आपल्याला मिक्स व्हेज. हे मिक्स व्हेज बघा अशा प्रकारे बारीक कटिंग करून घ्यावं लागते. तर काही लोक असं म्हणतात की लातूरमध्ये तुम्ही काम करत नाही, तिकडं पुण्याला आहे. लातूरमध्ये पण भरपूर हॉटेल आहेत. आता लातूरचं सिस्टीम काय सांगावं तुम्हाला, आहे चांगलं, पण कसं आहे, तर कामं भेटत नाहीत लोकल माणूस म्हणले की. बरोबर आहे की नाही. आता इकडं पुण्यामध्ये कसं फक्त कामाशी मतलब आहे. माणूस कुठला आहे काय नाही त्याचं काय तेवढं इंटरेस्ट घेत नाहीत. पण माणसाला काम किती चांगलं आहे ते हे सगळ्यात महत्त्वाचं त्यांच्या माइंडमध्ये असते. त्याच्यामुळं काय अडचण नाही इकडं. ठीक आहे. आता लातूरला गेले की कसं होतं आहे, आपणाला किती जर काम आलं की मग ते शेवटी बाहेरच्या लोकांनाच इज्जत देतात जास्त. मी असं म्हणत नाही की त्यांना इज्जत देऊ नये, पण आपली काही तेवढं देतं कोण इज्जत करतच नाही हॉटेल लाईनला, लोकल असल्यामुळं. पण लातूरमध्ये पण करतो आपण, असं नाही की करत नाही. आपली इज्जत आपण ठाणपणे ठेवावं लागते. तर बाकी काय नाही, सगळे मजेत आहे. आपलं मिक्स व्हेज झाले रेडी. आता हे अशा प्रकारे आपण भरून घेऊ. तर कुठं लातूरमध्ये नवीन ओपनिंग वगैरे असेल तर मला नक्की कळवा. मी एकदा तुम्ही मला जर तिथं तुमच्या हॉटेलला व्हिजिट केलात, म्हणजे तिथं ठेवलात मला कामाला, मग तुम्ही आजूबाजूच्या हॉटेलला जाणारा गिराईक पण आपल्याकडे येईल. ठीक आहे. कारण की गिराईक यायचं कारण 2 ते 3 गोष्टीवर असतात. आता ही सॅलरी आहे आपल्याकडं, सॅलरी बारीक. ही सॅलरी म्हणजे कसं आहे, एक इंग्लिश व्हेजिटेबल आहे, ह्याला सॅलरी म्हणतात. आता आपल्याकडं काय म्हणतात काय माहीत, आपल्याकडं नसतेच, ह्याला सॅलरीच माहीत आहे. ह्याला सॅलरी म्हणतात. ह्याचे पत्ते पण असतात कोथिंबीरसारखं नाही, जरा मोठे असतात, पण तसंच दिसायला सेम असतात. आणि सेटिंग वगैरे आपलं फुल झालं आहे. आता स्प्रिंग ओनियन, हे कांदा पात, बाकी काय कामं वगैरे निवांत होत राहतात आपलं. पण महत्त्वाचं कारण असं आहे, तुमच्याकडे जर एखादी हॉटेल ओपनिंग असेल तर नक्की कळवा मला. एकदा जर तुमच्या हॉटेलमध्ये आलो मी, मग कस्टमरचं बघा कसं वा 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 तोंडातून काढतो मी. असं टेस्ट खाताना फक्त तुम्ही मला मटेरियल देत जावा, मग टेस्ट द्यायचं आपलं काम आहे. आज अनेक ठिकाणी हॉटेल ओपनिंग करतात आणि बंद होतात. ठीक आहे.
त्याचं कारण असं आहे, तर आता बाहेरचा माणूस गोरं पान दिसले की झालं, त्याला लगेच दाबून पगारी द्यायचं, असं तसं मग ठेवून घेतात. ते जेवणाचा अनुभव नाही, काय नाही, मग ते गिऱ्हाईक कसं मार खाऊन जाते. ठीक आहे. तर आपणाला भरपूर 15 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. तर जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.